व्हिडिओ अशासाठी बनवत आहे की माझे एक सबस्क्रायबर आहेत आणि ते पण खूप छान यूट्यूबर आहेत आणि खूप छान छान त्यांचे व्हिडिओज असतात. त्यांची लाईव्ह खूप छान असते आणि त्यांना म्हणजे लाईव्हमध्ये ओळखलं जातं. त्यांना यूट्यूबमध्ये पूर्ण जे आपले आहेत यूट्यूबर्स आहेत मोठे त्यांना ओळखतात. आणि त्यांचा एक मी काल रात्री व्हिडिओ बघितला की त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता की गुड बाय यूट्यूब म्हणून. तर मला असं वाटतं की असं त्यांनी टाकू नये आणि त्यांचं चॅनल त्यांनी म्हणजे काल लाईव्ह पण घेतलेलं नाही आहे, तर त्यांनी त्यांचं चॅनल बंद करू नये. त्यांनी बंद करू नये. त्यांचं चॅनल खूप छान चालतं, खूप छान व्हिडिओ असतात. इवन म्हणजे कोणाचीही चुकी जर असेल तर असू दे ना, ठीक आहे, कोई दिक्कत नाही आहे. जो चुकी करतो कुणाबद्दल असेल किंवा काहीही असेल तर मला असं वाटते की चुकी करणारा त्याला माफ करणे ही खूप मोठी महत्त्वाची बाजू असते आणि माफ करणारा खूप मोठा असतो. तर असं मला वाटतं की त्यांनी आपलं चॅनल पुन्हा एकदा चालू करावं आणि त्यांनी लाईव्ह घ्यावे आणि त्यांचे व्हिडिओज खूप छान असतात, तर त्यांनी व्हिडिओ टाकावेत अशी माझी इच्छा आहे. आणि प्लीज त्यांनी स्वतःचं व्हिडिओ खूप छान बनवतात. त्यांच्या व्हिडिओ मी बघतो रोज आणि खूप छान असतात. तर त्यांनी स्वतःचं चॅनल लवकरात लवकर चालू करावं अशी माझी इच्छा आहे. खूप छान वाटतं त्यांचे व्हिडिओज पाहताना आणि खूप लाईव्ह पण खूप छान असते त्यांची. मी स्वतः जातो त्यांच्या लाईव्हवरती, तर त्यांनी स्वतःची लाईव्ह चालू करावी आणि खूप छान सपोर्ट करतात ते मला माझ्या व्हिडिओला. मी असं म्हणत नाहीत की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करतात म्हणून की ते असं म्हणजे त्यांनी चालू करावं. चांगले यूट्यूबर आहेत, खूप छान त्यांना रिस्पॉन्स भेटतो लाईव्हवरती, व्हिडिओवरती कमेंट्स खूप छान करतात ते. त्यांच्या व्हिडिओला खूप छान कमेंट्स असतात, तर त्यांनी त्यांचं चॅनल चालू करावं अशी माझी इच्छा आहे. तर माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला तर त्यांनी खरंच या व्हिडिओची दखल घ्यावी आणि त्यांनी स्वतःचं चॅनल चालू लवकरात लवकर करावं अशी माझी इच्छा आहे. मग करताय ना चालू लवकरात लवकर तुमचं चॅनल? लवकर करा. वाट बघत आहेत सर्वजण तुमच्या व्हिडिओचे, तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ टाकायला चालू करा आणि तुमचं लाईव्ह लवकर चालू करा. चलो बाय.